नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहत आहात भाग्यश्रीच कुकिंग. स्वयंपाक फक्त पोट भरण्यासाठी नसतो, तर घरातल्या माणसांना प्रेमाने जोडण्याचा एक सुंदर मार्ग असतो. चला तर आज बनवूया आपण अगदी हॉटेल स्टाईल डाळ खिचडी. आजची रेसिपी थोडी वेगळी आहे. ही डाळ खिचडी इतकी चविष्ट लागते की एकदा खाली की पुन्हा पुन्हा बनवायची वाटेल. तर चला मग, सर्वात आधी मी 1 वाटी तूर डाळ घेतली, अर्धी वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी हरभरा डाळ घेतली. या तिन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि अर्धा तास भिजत ठेवल्या आहे. त्यानंतर तांदूळही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अर्धा तास भिजत घालायचा आहे. आता ह्या डाळी छान अशा शिजून घ्यायच्यात. त्यात टाकायचं हळद आणि हिंग, चुटकीभर हिंग टाकायचंय आणि छान पाणी घालून सगळं मिक्स करायचंय. थोडंसं मीठ टाकायचंय. कुकरला मस्त असं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून मऊ डाळ शिजून घ्यायचे. तर या ठिकाणी मी तांदूळ भिजत घातलेला आहे आणि अर्धा तास तो तांदूळ छान असं भिजत घालायचंय. नंतर मग एका पातेल्यात पाणी घेतलंय. छान असं पाण्याला उकळी आली की त्यात मीठ आणि तेल टाकून आपण तांदूळ छान असा शिजवून घेणार आहोत. मस्त असं तांदूळ शिजला की आपण फोडणी तयार करून घेणार आहोत. एकदम मऊ आणि मोकळा शिजतो. तर एका पॅन मध्ये आपण 2-3 चमचे तूप टाकून घेतले. त्यात जिरे टाकायचे आणि बारीक कट केलेलं लसूण टाकायचंय. तर छान असं परतून घ्यायचे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची सगळं असं छान बारीक करून घ्यायचंय. आता कांदा छान असं परतून घ्यायचा, त्यात टोमॅटो टाकायचा आणि लसूण टाकल्यानंतर लगेच तमालपत्र टाकून घ्यायचे आणि छान असं फ्राय करून घ्यायचे. आता फ्राय करताना हाय फ्लेम करायची, म्हणजे छान असं स्मोक लागेल. माझ्या पॅनमध्ये स्मोक लागत नव्हता तर मी फोडणी पात्रामध्ये स्मोकी फोडणी करून घेतली. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकायचे आणि त्यामध्ये आपण फोडणी घातलेली सगळं पुन्हा एकदा परतून घ्यायचं. मग त्यामध्ये मसाले आपण ऍड करणार आहोत. या ठिकाणी मी टाकलाय मस्त असं 2 चमचे लाल तिखट, धने जिरे पावडर, त्यानंतर टाकायचा दालचा मसाला, त्यानंतर टाकला मी मॅगी मसाला आणि गरम मसाला आणि छान असं वरण घोटून घेतलंय आणि ते त्यामध्ये मिक्स केले. आता आपल्याला कितपत पातळ पाहिजे किंवा आपला तांदूळ कितपत आहे त्याप्रमाणे आपण ते पातळ करून घेणार आहोत आणि पाणी टाकून छान त्याच्यावर कस्तुरी मेथी घालून घेणार आहोत आणि दणदणून उकळी आणून घ्यायची. छान अशी उकळी आली की त्यात कोथिंबीर आणि मीठ ऍड करणार आहोत टेस्टनुसार, कारण आपण प्रत्येक वेळेस मीठ टाकलेले. डाळ शिजवताना मीठ टाकले, भात शिजवताना मीठ टाकले, त्यामुळे प्रमाणात मीठ टाकायचे. नंतर शिजलेला तांदूळ आपण छान असं त्याच्यात मिक्स करून घ्या. पहा या ठिकाणी किती छान मस्त तांदूळ मोकळा शिजलाय. आता मोकळा शिजवण्यासाठी एक महत्वाची टिप्स आहे. तांदूळ छान धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर पाणी छान उकळू द्यायचंय. पाणी उकळल्याशिवाय तांदूळ त्यात ऍड करायचं नाही, ही महत्वाची टिप्स. आणि तांदूळ ऍड करण्याच्या आधी त्यात आपण मीठ आणि तेल टाकून घेण्याचं, म्हणजे मोकळा शिजतो. आणि आता पुन्हा एकदा आपण एक फोडणी तयार करून घेणार आहोत. एका पॅनमध्ये टाकायचं आपल्याला बटर, त्यात टाकायचे जिरे, लसूण, कस्तुरी मेथी आणि त्यानंतर टाकायचं लाल तिखट, काश्मीरी बेडगी मिरची आणि अख्ख्या 2 बेडगी मिरच्या. तर त्यानंतर छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि मस्त आपल्या डाळ खिचडीवर टाकून घ्यायची. छान अशी फोडणी बसली की मस्त असं चरचर आवाज येतो आणि छान असं मस्त झाकण ठेवून द्यायचे. या ठिकाणी आपली मस्त अशी डाळ खिचडी तयार आहे. मी तुम्हाला इथं 2-3 टिप महत्वाच्या सांगणार आहे. मस्त मोकळा भात शिजला की खिचडीला चव आणि दिसणंही छान होतं, ही सगळ्यात महत्वाची टिप. सेकंड नंबरची माझी स्वतःची टिप, भाजी आपण परतताना किंवा कांदा टोमॅटो परतताना गॅसची आच थोडी मोठी ठेवायची, त्यामुळे मसाल्याला हॉटेलसारखा छान स्मोकी फ्लेवर भेटतो, ही सगळ्यात महत्वाची. आता आपली मस्त हॉटेल स्टाईल स्मोकी फ्लेवरची डाळ खिचडी तयार आहे. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. थँक्यू.